हाय नमस्कार. लवकरच आता CETचा रिझल्ट लागेल आणि ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल फार्मसीची, इंजिनिअरिंगची. त्यासाठीच हा व्हिडिओ बनवतोय. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं की कोणत्या कॉलेजला किती मेरिट लागणार आहे आणि कोणत्या कॉलेजला कितीचा कट ऑफ राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला थोडीशी एक हिंट मिळावी म्हणून एक पुढची वेबसाईट तुम्ही चेक करू शकता. त्यामध्ये तुम्ही चेक करू शकतात की मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी कितीला कट ऑफ झाला होता त्या कॉलेजला. हे सगळं तुम्ही बघू शकतात आणि तुम्हाला बेसिक आयडिया येईल की मागच्या वर्षी त्याला कितीचा कट ऑफ होता. त्यानुसार तुम्ही ते कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये टाकू शकतात. हे ॲप्लिकेबल आहे फार्मसीसाठी पण, इंजिनिअरिंगसाठी पण ॲप्लिकेबल आहे. सो डेफिनेटली तुम्ही ही वेबसाईट चेक करा आणि एक तुम्ही एक हिंट घ्या की नेमकं तुम्ही कोणतं कॉलेज अपलोड करू शकतात. या ठिकाणी तुम्हाला CET सेलची वेबसाईट ओपन करायची. CET सेलची वेबसाईट तुम्हाला गुगलवरून सर्च करून तुम्ही ओपन करू शकतात. त्यानंतर जेव्हा पण तुम्ही CET सेलची वेबसाईट बघाल त्या ठिकाणी टॉपला 3 जे डॉट्स आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे कॅपच्या ठिकाणी. कॅपच्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला 23-24 चे कोणते पण तुम्हाला जे बघायचं त्या पद्धतीचे तुम्हाला लिस्ट दिसू शकते. तुम्हाला फार्मसी बघायचं, फार्मसी बघा. मेडिकल इंजिनिअरिंग बघायचं, मेडिकल नाही इंजिनिअरिंग बघायचं, इंजिनिअरिंग बघा. आपण फार्मसी बघतो या ठिकाणी. आता तुम्ही बघाल की फार्मसीला कितीला कट ऑफ झाला होता मागच्या वर्षी किंवा कोणत्या पण वर्षी तुम्हाला जे बघायचं असेल तर 22-23, 21-22. तर आपण या ठिकाणी बघितलं कॅप राऊंड 1 ला काय होतं, कॅप राऊंड 2 ला काय होतं. आता आपण कॅप राऊंड 1 ची लिस्ट या ठिकाणी ओपन करून दाखवतोय मी तुम्हाला. तुम्ही बघू शकतात की कशा पद्धतीची लिस्ट असते. या पद्धतीची लिस्ट तुम्हाला दिसेल. टॉपला त्याचं कट ऑफ लिस्ट काय होती हे सगळं तुम्ही या ठिकाणी चेक करू शकतात. वरती कॉलेजचं नाव असतं. या पद्धतीने तुम्हाला कॉलेज पण समजतील आणि कितीला त्या ठिकाणी ॲडमिशन क्लोज झालं होतं हे पण समजेल. हे वाईज तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. सो इट विल बी व्हेरी युजफुल वेबसाईट फॉर यू. आणि हे आपण फार्मसीचं बघतोय त्याचप्रमाणे तुम्ही इंजिनिअरिंगचं सुद्धा चेक करू शकता. त्याचप्रमाणे सपोज तुम्हाला कॅप राऊंड थ्रू नसेल बघायचं तर तुम्ही चेक करू शकतात. या ठिकाणी कॅप राऊंड 1 आहे, कॅप राऊंड 2 आहे. आणि सपोज तुम्हाला आता मी जसं मगाशी म्हटलो की कॅप राऊंड थ्रू नसेल बघायचं तुम्हाला तर तुम्ही चेक करू शकतात. परत तुम्हाला होम याच्यावर यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे चेक इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट. ओके, इन्स्टिट्यूट वाईज कशा पद्धतीने त्याचं मेरिट लागलं होतं या ठिकाणी बघा. इन्स्टिट्यूटचे कोड नंबर पण दिलेले आहेत, इन्स्टिट्यूटचं नेम पण दिलेलं आहे. कॅप राऊंड 1 ची लिस्ट या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकतात. नंतर कॅप राऊंड 2 ची लिस्ट तुम्ही डाउनलोड करू शकतात. म्हणजे इन्स्टिट्यूट वाईज कसं चेक करायचं आणि आपण जस्ट कॅप राऊंड थ्रू कसं चेक करायचं हे सगळं तुम्ही या वेबसाईट थ्रू चेक करू शकतात. सो डेफिनेटली या वेबसाईटला व्हिजिट करा आणि नक्कीच तुम्हाला एक हिंट भेटेल की कशा पद्धतीने तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस राहणार आहे, कसं राहणार आहे.